ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या सांगण्यावरूनच त्याचा भाऊ भूषण पाटीलनं शिंदे गावामध्ये एमडी ड्रग्ज बनवण्याचा कारखाना सुरू केला अशी माहिती आता चौकशीतनं पुढे येते। ललित पाटील आणि भूषण पाटील हे दोघेही भाऊ सध्या नाशिक शहर गुन्हे शाखेच्या पोलीस कोठडीत आहेत आणि त्यांच्या चौकशीतनं काही धक्कादायक खुलासे होत आहेत। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मुकुल, या दोन्ही भावंडांचं ड्रग कारखान्याचं कनेक्शन नेमकं कसं होतं आणि याचा उलगडा आता चौकशीतनं कसा होऊ लागलाय? ज्ञानाला, ज्यावेळेस ललित पाटील हा चाकणच्या एका गुन्ह्यामध्ये अरविंद लोहारे याच्या संपर्कामध्ये आलेला होता, पोलिसांकडून अशी माहिती मिळाली अरविंद लोहारेला त्यावेळेस सोडून देण्यासाठी ललित पाटीलने काही लाखो रुपये त्याच्याकडून घेतलेले होते। मात्र पैसे घेऊन देखील अरविंद हा तिथून सुटला नाही, त्यामुळे दोघांमध्ये ताणतणाव निर्माण झाले होते। नंतर कारागृहामध्ये दोघांची भेट झाली आणि दोघांमध्ये समेट घडून आला। यानंतर ललित पाटील हा ससून रुग्णालयात गेला आणि तो ससून रुग्णालयामधनं हे रॅकेट चालवत होता हे आता सर्वांना माहीत झालेलं आहे। ज्यावेळेस तो कारागृहामध्ये होता त्याला काही फॉर्म्युला मिळालेला होता, मात्र त्याची अंमलबजावणी कशी करावी याचं ज्ञान त्याच्याकडे नव्हतं, त्यामुळे इतर साथीदारांचा शोध हा सुरू झालेला होता। हरीश पंत याची त्याला मदत मिळाली। हरीश पंत चौधरी या दोघांकडनं त्यांनी कारखाना टाकण्याचा निर्णय घेतला। भूषण पाटील हा त्यावेळेस नाशिकमध्येच होता। भूषण पाटीलचा एक साथीदार आहे अभिषेक बलकवडे, हे दोघं जण सध्या नाशिक पोलिसांच्या ताब्यात होते। कालच त्यांची न्यायालयीन कोठडी त्यांना मंजूर झालेली आहे, त्यामुळे ते पुन्हा एकदा येरोडा कारागृहामध्ये जातील। पुण्यामध्ये राहून ललित पाटील हा भूषण पाटीलच्या माध्यमातून नाशिकच्या शिंदे गावामध्ये त्यांनी कारखाना सुरू करण्याचा निर्णय घेतला। भूषण पाटीलला अभिषेक बलकवडे यांनी मदत केली। हरीश पंत हा त्यांचा आणखी एक साथीदार, त्याने संपूर्ण कारखान्याचा सेटअप तयार केला। शिवाजी शिंदे हा आणखी एक त्यांचा साथीदार होता, त्यांनी कच्चा माल कसा कुठून आणि केव्हा पुरवता येईल याची जबाबदारी घेतली होती। अशा पद्धतीने ही संघटित गुन्हेगारी त्यांनी केलेली होती आणि या माध्यमातून डिसेंबर 2022च्या आसपास नाशिकच्या शिंदे MIDC मध्ये हा कारखाना सुरू करण्यात आलेला होता। पोलिसांना ललित पाटील आणि त्याच्या साथीदारांकडून जी माहिती मिळालेली होती त्या आधारे जानेवारी 2023 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ड्रग्सची निर्मिती तिथे केली। साधारणतः महिन्याला ते 70 ते 80 किलो ड्रग्सची निर्मिती करायचे। एका किलोला 3 लाख रुपये याप्रमाणे ते दर आकारायचे आणि गेल्या वर्षभरामध्ये म्हणजे जोपर्यंत हा कारखाना आता 3 महिन्यापूर्वी उघडकीस आला तोपर्यंत साधारणतः त्यांनी 12 ते 15 कोटी रुपये यातनं कमवलेले होते। याच पैशातून त्याने सोनं खरेदी म्हणा किंवा इतर मालमत्ता खरेदी करणं, ससून हॉस्पिटलमध्ये ऐशोआरामामध्ये त्यांनी वास्तव्य केलेलं होतं, यासाठी हा पैसा खर्च केलेला होता आणि इतर साथीदारांना देखील वाटलेला होता। या दोघं भावंडांची समोरासमोर देखील चौकशी करण्यात आलेली आहे। आता यानंतर भूषण पाटील, अभिषेक बलकवडे यांचा ताबा पुन्हा एकदा मुंबई पुणे पोलिसांकडे दिला जाईल। ललित पाटील आणि त्याचे इतर 3 साथीदार आहेत, त्यांचा मुक्काम नाशिकच्या पोलीस कोठडीमध्ये 18 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे ते 18 तारखेपर्यंत इथेच राहतील। या व्यतिरिक्त आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। आणखी 2 आरोपी, एक इम्रान जो नाशिकमधून ड्रग्सचा सप्लाय हा मुंबईमध्ये करायचा, कारण नाशिकचा कारखाना हा केवळ 4 ते 5 जणांनाच माहिती होता, त्यापेक्षा जास्त लोकांना माहिती नव्हता, त्यामुळे इथून डिस्ट्रीब्युशनची जबाबदारी इरफानची होती। त्याचा ताबा आता नाशिक पोलीस चौकशीनंतर ही चेन उलगडू लागलेली आहे की या प्रकरणात कुणाकुणाचा सहभाग होता, हे सगळेजण एकमेकांना मदत कसे करायचे साखळी समोर येते। धन्यवाद मुकुल या सगळ्या माहितीबद्दल आणि याविषयी पोलिसांनी काय माहिती दिली आहे ती सुद्धा आपण पाहूया। आपण आतापर्यंत 7 आरोपींना अटक केलेली आहे। त्यामध्ये त्याच्या तपासात त्याने असं सांगितलंय की पुण्यात जेलमध्ये असताना त्याची अरविंद लोहारे याच्याबरोबर ओळख झाली आणि मग त्या जेलमध्येच त्यांनी हा कारखाना टाकायचं ठरवलं। मग त्याने भावाशी कॉन्टॅक्ट केला आणि त्याचबरोबर त्याचा एक जुना मित्र हरीश पंत याने तो सेटअप करून दिला। साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये त्यांचा हा प्लॅन झाला आणि साधारणतः जानेवारीपासून तर सप्टेंबरपर्यंत त्यांनी त्या ठिकाणी ड्रग्स तयार केले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।